नमस्कार. लाईफ विथ मोहिनी AI मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या अध्यायात आपण पाहिले की व्याकुळ झालेला नामधारक सिद्धमुनींना शरण जातो. सिद्धमुनी त्याला सांगतात की श्री गुरुच्या चरित्राचे महत्त्व अगाध आहे. आज आपण दुसऱ्या अध्यायात प्रवेश करणार आहोत. या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत की सिद्धमुनी नामधारकाला नेमका कोणता उपदेश करतात आणि या जगाची म्हणजे सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. नामधारक सिद्धमुनींना विचारतो, महाराज, माझे पूर्वज गुरुभक्त होते. मीही मनोभावे भक्ती करतो, तरी माझ्यावर हे दुःखाचे डोंगर का कोसळले. सिद्धमुनी हसून म्हणतात, मुला, घाबरू नकोस. लोखंडाला जोपर्यंत परीस लागत नाही तोपर्यंत त्याचे सोने होत नाही. तुझ्या कर्माचा हिशोब आता संपत आला आहे आणि म्हणूनच तुला माझे दर्शन घडले आहे. आता मी तुला श्री गुरूंच्या अशा लीला सांगणार आहे ज्या ऐकल्याने तुझे सर्व जन्मोजन्मीचे पाप जळून खाक होईल. सिद्धमुनी पुढे सांगतात की आपण कलियुगात आहोत. कलियुगात माणसाचे आयुष्य थोडे आहे आणि संकटे जास्त आहेत. पण एक विशेष गोष्ट आहे. इतर युगात जे फळ हजारो वर्ष तपश्चर्या करून मिळत असे, तेच फळ कलियुगात केवळ नामस्मरण आणि गुरुभक्तीने मिळते. श्री गुरुचे चरित्र म्हणजे भवसागरातून पेलतीला नेणारी नौका आहे. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धमुनी सृष्टीच्या सुरुवातीची कथा सांगतात. ते म्हणतात, सुरुवातीला काहीच नव्हते, केवळ अंधकार आणि अथांग पाणी होते. मग त्या निराकार चैतन्यातून भगवान विष्णू प्रकट झाले. विष्णूच्या नाभीतून एक दिव्य कमळ उमलले आणि त्या कमळावर सृष्टीचे रचयिता ब्रह्मदेव प्रकट झाले. जेव्हा ब्रह्मदेवांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना काहीच सुचेना. आपण कोण आहोत, आपण इथे का आलो, हे प्रश्न त्यांना पडले. तेव्हा त्यांचा तप तप असा शब्द ऐकू आला. त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि तेव्हा त्यांना वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी चराचर सृष्टी निर्माण केली. सिद्धमुनी नामधारकाला समजवतात की सृष्टीची रचना करणारे ब्रह्मदेव असो किंवा पालन करणारे विष्णू, या सर्वांचे मूळ गुरुत्वात आहे. जो हा सृष्टीचा नियम समजावून घेतो तो संसारातील सुख दुःखाच्या पलीकडे जातो. नामधारका, तुला जर सुख हवे असेल तर तुला स्वतःला गुरुत्वाला विलीन करावे लागेल. हा अध्याय आपल्याला शिकवतो की आपली उत्पत्ती कुठून झाली आणि आपले अंतिम ध्येय काय आहे. मित्रांनो, हा होता श्री गुरुचरित्राचा दुसरा अध्याय. सृष्टी कशी निर्माण झाली आणि गुरुचे स्थान तिथे कसे आहे हे आपण पाहिले. पण पुढे काय? नामधारकाला सिद्धमुनी कोणत्या कथा सांगतात? श्री गुरूंचे पहिले अवतार श्रीपाद वल्लभ याची कथा काय आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढील भागात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. लाईफ विथ मोहिनी AI ला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा, अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.